ईश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंबास साखर आजच्या या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी माननीय संजय भाऊजी दौंड, इथं उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, माजी आमदार माननीय पृथ्वीराजजी साठे, येडेश्वरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि बीड जिल्ह्याच्या जनतेच्या मनातले खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे, नुसते मनातले म्हणले तर एवढ्या टाळ्या, झाल्यावर किती होताल हे बघा. आदरणीय इथं उपस्थित राजे दत्ताबा पाटील, माननीय राजकिशोरजी मोदी, इथं उपस्थित सर्व मान्यवरांची मला नावं घेता येतील, पण हा कार्यक्रम संपल्यावर जेवण आहे असं मला कळालंय. जास्त नावं घेऊन तुमच्या पोटाची परीक्षा घेण्यापेक्षा व्यासपीठावरील उपस्थित सर्वांची हात जोडून क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या 2022-23च्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या व्यंकटेश्वरांनी घेतलेल्या किरायाने ह्या घेतलेल्या कार्यक्रमाच्या सांगताच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित अंबाजोगाई कारखान्यातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनीनो, ऊसतोड मजूर बंधू भगिनीनो, कारखान्याचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि इथं उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो, कारखान्याचा गळीत ज्या दिवशी चालू झाला त्या कार्यक्रमाला हे मी आलो नाही. काही जण म्हणले दहा 10,000 गळीत झालंय, 11,000 पोते निघालेत, 11,000 पोत्याची पूजा करायला तरी या. त्यावेळेसही आलो नाही. एकदा बैठक घ्यायला आलो, त्याच्यानंतर सांगताच्या कार्यक्रमाला आवर्जून तुम्हा सगळ्यांना जेवायसाठी बोलवलंय. याच्या पाठीमागं मोठं कारण आहे. ज्या वेळेस हा अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना MSC बँकेने भाडे तत्वावरती जाहिरात काढली, त्यावेळेस घ्यावं का नाही, घ्यावं का नाही या मानसिकतेत मी होतो. संचालक मंडळ द्यावं का नाही, द्यावं का नाही या मानसिकतेत होतं. कारखाना मी घेतला म्हणजे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेडनी घेतला. घेतल्यावर या भागातल्या शेतकऱ्यांना वाटलं हे चलतंय का नाही, चलतंय का नाही. चालू झाला. आपल्या शेतात ऊस उभा होता. तुमच्या सगळ्याच्या मनात आलं ऊस द्यावा का नाही.
दिला तर पेमेंट मिळेल का नाही, ह्या सर्व शंकेचं निरसन झाल्यानंतरच सांगतेच्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्याला बोलून पोटभर जीव घालून आपल्याला नतमस्तक व्हायला आज इथं आलोय. सुरुवातीला आपल्यावर विश्वास नव्हता, आपला विश्वास माझ्यावर नव्हता, पण शेवटी ज्या वेळेस माझं मन आपल्या प्रती प्रामाणिक आहे त्यावेळेस नियती सुद्धा साथ देती. हे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या 22-23च्या गळीत हंगामानं दाखवून दिलाय. हा कारखाना दादा सुद्धा घ्यायचा म्हणत होते. दादांनी माझ्या विनंतीला मान दिला, मी घेतला. घेताना मला अनेक जण म्हणले काही बी कर, दुसरा कुठला बी घे, हे घेऊ नको. मी म्हणलं का? ते म्हणले चलल का नाही माहित नाही. घेतला आणि चालला नाही तर राजकारणातला हा सगळ्यात मोठा आत्मघातकी निर्णय होईल आणि धनंजय तुझं सबंध राजकीय आयुष्य पूर्णपणानं संपेल. म्हणलं संपलं तरी हरकत नाही, कारण माझं इमान माझ्या मातीतल्या माणसाशी इमानदार आहे आणि मी जर इमानदार असेल तर नियती मला साथ देईल. असल्या कठीण परिस्थितीत मशिनरीची परिस्थिती अतिशय वाईट असताना, अतिशय कमी काळ मेंटेनन्सला मिळाला असताना जंगम आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या प्रयत्नातून हा कारखाना जानेवारीला चालू झाला. खऱ्या अर्थानं 20 जानेवारी पासून चालू झाला. आज 29 मेला आपण या ठिकाणी हंगामची सांगता करतोय. बऱ्याचदा बंद पडला, चालू झाला, पण 2,11,000 मेट्रिक टन आपल्या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस या आंबा कारखान्याने घातला. पेमेंट 31 मार्च पर्यंत मिळालंय. 31 मार्च पर्यंत FRP प्रमाणे शेतकऱ्याचं पेमेंट दिलंय. बरोबर आहे का नाही? हो का नाही? वाहतुकीचं पेमेंट 15 मार्च पर्यंत मिळालंय का नाही? इथं कारखान्याचे कर्मचारी आहेत बाबा, त्यांना तुम्ही बी विचारा. त्यांचं सुद्धा मार्च पर्यंतचं पेमेंट या कारखान्यानं पूर्ण दिलंय. आणि DCC बँकेला जे पैसे द्यायचे होते भाडे तत्वावर घेतल्यावर ते DCC बँकेचे सुद्धा पैसे या कारखाना चालवायला घेतल्यानंतर व्यंकटेश्वराने फेडले. मधल्या काळात थोडीशी अडचण आली. मोदी साहेबांना, म्हणजे आपल्या मोदी साहेबांनी, बरं का, उगाच गैरसमज नको व्हायला, म्हणजे लोकांचा होणार नाही, पण ब्रेकिंग, मदत केली 3 कोटी रुपयाची. त्यांची सुद्धा 1,85,00,000 रुपयाची परतफेड दादा आपण या ठिकाणी केलेली आहे. ठेवलं कुणाचंच नाही. आणि आज या ठिकाणी मी शब्द देतोय, आज आहे रविवार, बुधवारी दुपारपर्यंत 15 एप्रिल पर्यंत FRP प्रमाणे राहिलेलं पेमेंट सुद्धा आपल्या सर्वांच्या खात्यावर या ठिकाणी जमा करण्याचा शब्द मी देतोय. चक्र कसं फिरतंय, बसल्या बसल्या विचार करत होतो की जो कारखाना मी चालवायला घेतलाय तेही किरायानी. माझ्या जन्माच्या अगोदर या कारखान्याचे सभासद स्वर्गीय अण्णा आणि स्वर्गीय मुंडे साहेब होते. मला माहित नाही
ते साल फार लहान होतो. लहान असताना मला अण्णांनी ही गोष्ट सांगितली. त्या काळामध्ये जे ऊस होता तो लाल ऊस असायचा. कवसाड्या आबाला तवापासून माहिती, नुसतं मशिनरीच माहित नाही, ऊसाच्या जातीचं सुद्धा माहिती. अण्णा या कारखान्याचे सभासद, मुंडे साहेब सभासद. शेतातून सुभा, त्यावेळेस वाहतूक, तोड, मजूर हा विषय नव्हता. स्वतः अण्णांनी ऊस तोडला. कारखान्याने अंबाजोगाईच्या नेला नाही, बांधावर टाकला. आणि दुसऱ्या वर्षापासून अण्णांनी स्वाभिमानानं स्वतःचं गुराळ चालू केलं. आज त्याच अण्णाच्या पोरांनी हा अंबाजोगाई कारखाना शेतकऱ्यांसाठी चालवायला घेतला. हे नियतीचं चक्र आहे. आणि आपण प्रामाणिक असल्यावर ही नियती आपल्या सोबत राहते. हे पुन्हा एकदा अनुभवाला माझ्या या ठिकाणी आला आहे. खऱ्या अर्थानं सभासद शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं संचालक मंडळ हे कारखान्याचं मालक नसतं. निवडून दिलेलं संचालक मंडळ हे कारखान्याचं विश्वस्त असतं. त्यांनी कारभार करायचा असतो. खऱ्या अर्थानं सहकारी साखर कारखान्याचा मालक हा त्या कारखान्याचा सभासद शेतकरी असतात. म्हणजे तुम्ही असताय. आजही मी आपल्याला शब्द देतोय, या कारखान्याचे मालक तुम्ही आहेत. चालक म्हणून नावाला मी आहे. सगळं तुमचंय, माझं काहीही नाही. मी संचालक मंडळाचे आभार मानतो. आडेवेडे लावले नाहीत, तशी परिस्थिती नव्हती. त्यांनी सहकार्य केलं. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं. जुन्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं. मला तर काही जण म्हणले, सगळं करशील र, तुला अख्ख्या कारखान्याचे कर्मचारीच बेजार करतील. पुन्हा शेवटी माझ्या मनाने मला उत्तर दिलं, धनंजय तू जर इमानदार तुझ्या मातीतल्या माणसाशी असशील तर तुला कसलाही त्रास होणार नाही. आणि या हंगामाला कसलाही त्रास या ठिकाणी झाला नाही. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. पुढच्या काळामध्ये कसं मॉडिफिकेशन व्हावं, एक्सपान्शन व्हावं, काय काय बदलावं, कुठं कुठं बदलावं, किती जुनी मशिनरी आहे, ती बकाल्सची आहे. ती बकाल्स कंपनी बंद झाली, ती टायसन ग्रुपने आता घेतली. आबांनी कुठं कुठं काय करायचं हे सगळं सांगितलं. कारण खऱ्या अर्थानं संस्थापक अध्यक्षांचे वारसदार आबा या कारखान्याचे आपण, तुम्ही सगळी माहिती सांगितली. सगळ्याच गोष्टीची माहिती एखाद्या व्यक्तीला असते असं नाही. पण मी या क्षेत्रात आलो, अनुभव काय तो स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आणि अण्णाच्या चर्चेतून, दादांच्या चर्चेतून, पुन्हा बजरंग बाप्पाच्या चर्चेतून, आणि या काळामध्ये मागच्या 5-7 वर्षामध्ये दादांसोबत सहवास वाढल्यामुळे अजित दादांच्या सोबत त्या सहवासातून साखर कारखानदारी काय असती ही मला कळायला लागली. नाही तर आपला संबंध कारखानदारीचा नाही, ऊस तोडायचाच आहे एवढा समजणारा मी व्यक्ती आज किराणा कारखाना चालवतोय. आबा म्हणले खरी गोष्ट आहे. यावेळेस अतिरिक्त ऊस होता. अतिरिक्त ऊस असल्यानंतर
पण ज्याच्या शेतात ऊस उभा आहे त्याची मात्र अडचण होते. हे दरवर्षी होत नाही. एखाद्या वर्षी आबा जर ऊसतोड मजुरांना 2-4 पैसे आगाव मिळाले तर पहिल्याच हंगामाच्या भाषणात आपण ते बोललात, नक्कीच याची कारखाना काळजी घेईल आणि ऊसतोड मजुराचा आज महामंडळाचा चेअरमन मी आहे, म्हणून चेअरमन म्हणून सुद्धा आम्ही नक्कीच याची काळजी घेऊ की शेतकऱ्याला शेवटी कुठेही अडचण येणार नाही. आबा म्हणले मिल मध्ये हे मॉडिफिकेशन करावं. 6 मिलचा कारखाना आहे. 6 मिल, पहिल्या मिल पासून दुसऱ्या मिलचं 7.5 मीटरचं अंतर आहे. दुसऱ्या मिल पासून तिसऱ्या मिलचं 3.5 मीटराचं अंतर आहे. तिसऱ्या मिल पासून चौथ्या मिलचं 3.5 मीटराचं अंतर आहे. 6 मिल आहेत हे खरं आहे. अंतर फार कमी आहे. त्याच्यामुळं अनेक अडचण मिलिंग मध्ये आहेत. 3 बॉयलर आहेत. थोडं थोडं आबा कळायला लागले, तुमच्याकडून शिकलोय. त्यांनी बॉयलरचं सांगितलं, प्रेशर मिळत नाही, अमकय तमकय. मी पण एकदा एखाद्या गोष्टीत घुसलो तर बुडापर्यंत घुसतो. मी विचार केला की 1 टन ऊस गाळप करायला बॉयलरचं किती केजी प्रेशर लागतं आणि इतर कारखान्याला किती लागतं आणि आपल्या कारखान्याला किती लागतं. आपल्या कारखान्याला 1 टन ऊस गाळायला बा 480 केजी प्रेशर लागतं. इतर कारखान्याला 350 पेक्षा कमी येतं. म्हणून इथं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं आणि कारखान्याचं सर्वांचंच नुकसान होतं. आता तुम्हाला विश्वास बसला, मला कारखाना कळत आहे. म्हणजे काही जणांचा विश्वास बसावा म्हणून हे बोललो. मला दुसरं काही याच्यात वेगळं सांगायचं नव्हतं. पण आज विश्वास देतोय. अंबाजोगाई कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांना, जे खऱ्या अर्थानं या कारखान्याचे मालक आहेत, आपल्या सर्वांना की या वर्षी हा कारखाना 2000 ने चालला. येणाऱ्या वर्षी हा कारखाना 3500 ते 3800 मेट्रिक टन पर डे नी चालेल. 30,000 आपली डिस्टलरीची कॅपॅसिटी आहे, पण 30,000 या वर्षी चालली नाही. 24,000 ऍव्हरेज आलंय. पण येणाऱ्या वर्षी डिस्टलरी सुद्धा आपली 45,000 लिटरनी चालेल. हा विश्वास मी आज आपल्याला या निमित्तानं देतो. आणि याच्या माध्यमातून अनेक गोष्टी आहेत. आशीर्वाद असाच प्रभू वैद्यनाथाचा, योगेश्वरी मातेचा या ठिकाणी आपल्या सर्वांवर राहिला तर एवढ्यावरच नाही, एखादी आणखीन मोठी डिस्टलरी इथं उभी करू. 3500 पुढच्या वर्षी चालला, त्याच्या पुढच्या वर्षी 5,000 कसं होतं हे बी बघू. मी कारखाना म्हणलं की लय घाबरायचो दादा. कारण ज्याला कुणाला म्हणलं की मला कारखाना काढायचा आहे, आपण जाणार विचारायला कुणाला? ज्याच्याकडे कारखाने, जे कारखाने चालवतो. बाप्पाने आपल्या भाषणात सांगितलं, मला कारखाना उभा करणं काय अवघड नाही, चालवणं काय अवघड आहे. पण मला मेळच ह्या कारखानदाराचा कळाला नाही कधीच. प्रत्येक जणाला विचारलं काही बी कर, पण ह्या कारखानदारीच्या भानगडीत पडू नकोस, लय अवघड असते. आणि ज्याला ज्याला विचारलं दरवर्षी तो एक कारखाना वाढवीत चाललाय. मी विचारतोय की ह्याच्यात नको पडू, आणि त्याचा मात्र एक कारखाना वाढायला. आता आबा इथं बजरंग बाप्पा बसले. पहिला कारखाना कॅपॅसिटी येडेश्वरीची 350ची, आता 7,000 केली. आणि आपल्याला म्हणतात चालवायला लई अवघड आहे. मग 7,000 कशाला गेली?
बजरंग बाप्पाने 7,000 ही कॅपॅसिटी फक्त आपल्यासाठी केली की ऊस जास्त झाला तर जावा म्हणून. म्हणून मला धसकी भरायची आहे. सगळे जेवढे मोठे मोठे कारखानदार म्हणाले अरे ह्याच्या भानगडीत पडू नको. मग शेवटी विचार केला की दरवर्षी जर ह्यांचेच एक एक कारखाने उघडावे, आपण एखादा किराया 1 वर्ष चालवून बघितला तर काय फरक पडतोय. जिथं उजडेल तिथं उजडेल. जमलं. तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं. पण आज एक निश्चित आहे, हा एक कारखाना चालवणं यावर्षी याच्यातनं 5 पैसे धनंजय मुंडेला कमवायचे म्हणून हा कारखाना चालवायला घेतला नाही, तर आज हे 2,11,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप या कारखान्यात झालंय. हे 2,11,000 मेट्रिक टन ऊस कुठे गेला असता याच्यामुळे मला रात्र झोप येत नव्हती. म्हणून हा कारखाना किरायाने घेतलाय. हे तुमच्यासाठी. काय बंद पडलं, काय भाकर मिळणार घरी खायला. रिकव्हरी किती आली, रोज फोन करा. मी तसलं काही बघितलं नाही. पहिल्या वर्षाचा डाव म्हणलं जे असेल देवाचं, जे असेल शेतकऱ्याचं, जसं होईल तसं होईल. पण चांगलं झालं. FRP पेक्षा काही रुपये का होईना हा कारखाना किरायाने घेऊन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त दिला. एकीकडे असेही काही वारसदार आहेत ज्यांना वारसा हक्कानी कारखाना मिळाला. प्रभू वैद्यनाथाचं नाव आहे. दादा म्हणले बाहेरचं सगळं किरायानं बघायला, घरचं काय. आणि दादाने सांगितलं की एवढं मोठं 1,000 कोटीचं भागदार त्याच्यात पडलंय. आणि एवढं भागदार पडले असताना सुद्धा दादा तुम्ही म्हणताय घरचं काय ते बघ. म्हणजे दादांना एवढा विश्वास आहे की 1,000 कोटीचं भागदार जरी वैद्यनाथला पडलेलं असलं तरी शेवटी स्वर्गीय मुंडे साहेबांचं आणि स्वर्गीय अण्णांचा घाम आणि रक्त त्या मातीत आहे. त्याच्यामुळं ते मोडकलीस आलेलं सुद्धा उद्या उभा करायची वेळ आली, तुम्ही आशीर्वाद द्यायची तयारी ठेवा. ते सुद्धा उभा करायची जिम्मेदारी या ठिकाणी मी माझ्या खांद्यावर घेतो. कुणासाठी आहे? एखादी संस्था आपण चालवतोय, त्या संस्थेचा शेतकऱ्यांनी ऊस घातलाय आणि ऊस घातल्यावर सुद्धा 3-3, 4-4 महिने आपण शेतकऱ्याचं पेमेंट करू शकलो नाही. कशी एखाद्याला झोप येते, कशी ते लोकनेते असतात, मला ह्याचा मेळच कधी बसला नाही. आणि तुम्ही बी शेतकरी सगळेच नाही बरं का ज्यांनी वैद्यनाथला ऊस घातलाय. म्हणजे मी घातलाय म्हणून म्हणलं. मी का घातलाय, तिकडं वकील साहेब सोळंके साहेबांनी घातलाय, त्यांनी सुद्धा का घातलाय, आमचं सभासदत्व टिकवावं म्हणून घातलाय. पैसे मिळावेत म्हणून नाही. कारण पुन्हा नियम आहे, 3 वर्ष ऊस घातला नाही घातला तर उडालं. मागच्या वर्षी आमचेच फॉर्म उडविले निवडणुकीत. माझा उडवला, अण्णा त्यावेळेस होते, अण्णांचा उडवला. निवडणूक लढलो ना अशातला भाग नाही. पण ज्यांनी ज्यांनी ऊस त्या वैद्यनाथ मध्ये घातला, आज 3-3 महिने, मे महिना उजळला तरी सुद्धा पेमेंट या ठिकाणी मिळालं नाही. आणि जे मिळालंय मला कळालं, आजचा कार्यक्रम आपला इथं जाहीर होणार आहे, भाषण होणार आहेत म्हणून मागच्या 2 दिवसामध्ये फेब्रुवारीच्या काहीतरी 10 तारखेपर्यंत पेमेंट काढलंय, ते बी 1500. आम्ही किरायानं घेऊन FRP पेक्षा 50 रुपये जास्त द्यायलो. आणि इथं 500 रुपये कशाचे बचत, कशासाठी बचत चालू आहे मला काय कळना. येणाऱ्या कुठल्या निवडणुका कदाचित त्याच्यासाठी बचत चालू आहे का हे बी कळना. पण पैसे कुणाचे आहेत? पैसे तुमचे आहेत. 3 महिने तुम्ही थांबलात. अरे तुम्ही घातलेल्या ऊसाचं जेवढं पेमेंट त्या कारखान्याकडे आहे, त्या कारखान्याकडे जेवढं पेमेंट, जितके दिवस थांबलं त्याचं व्याज किती झालं, तेच पैसे बँकेत ठेवले असते तर तुम्हाला किती मिळाले असते याचा विचार आपण कधी केलाय? नाही. वैद्यनाथला 3 महिने नाही दिले तरी जमत आहे. पण बाप्पा तुम्ही आम्ही 1-1.5 दिवस जरी वेळ पेमेंटला उशीर झाला की हातातलं पायातलं हातात कधी येईल काहीच सांगता येत नाही. आपण बी असे माणसं आहेत.
पण एक निश्चित आहे, आम्ही शेवटी जन्माला आलोत तर लोक कल्याणासाठी आलोत, लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी नाही आलो. सभासद शेतकऱ्यांनी एखादी संस्था उभी केली आहे, सभासद म्हणून 5,000 10,000 रुपये त्या काळात दिलेले आहेत. त्या 5-10 हजारामुळं एखादी संस्था उभी राहते. तुम्ही मात्र गडगंज होता आणि संस्था मार्थ बुडविता. याच्यासाठी आमचा जन्म झाला नाही, तर लोक कल्याणासाठी आमचा जन्म झालाय. हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे, म्हणून आमचं इमान आपल्या सोबत आहे. अनेक जण म्हणतात की काय नाही केलं, काय झालं, काय नाही. अरे मला अभिमान वाटतो, मंत्री झालो, कसा झालो आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र प्लॅन तिकडं 17 कोटी रुपयाची MRI ची मशीन आणली. काय पत्रकाराने बातमी दिली, MRI ची मशीन आली पण लाईट मुळे बंद. धनंजय मुंडे काय करणार आता? त्या MRI च्या मशीनला चालू करायचं असेल, बातमी करणं सोपं आहे, लोड वाढवून घ्यावा लागतो. दवाखान्याचा अख्खा लोड वाढवून घ्यायचा असेल इलेक्ट्रिसिटीचा, तर त्याला काही दिवस वेळ जातो. पण आज आपल्याला शब्द देतोय की येणाऱ्या 3 दिवसामध्ये MRI साठी लातूरला जायची गरज नाही, MRI साठी औरंगाबादला जायची गरज नाही, MRI साठी पुण्याला जायची गरज नाही. अंबाजोगाईमध्ये 3 ट्रेसला मराठवाड्यात अशी मशीन नाही, अशी मशीन अंबाजोगाईच्या आपल्या या दवाखान्यात MRI ची आलेली आहे. ती आपल्यासाठी आहे, ते कोविडच्या काळात आपण केलं आहे. 230 खाटाचा एक नवीन इमारत आपण मंजूर केली आहे. वरच्या मजल्यावर 6 वार्ड 4 ऑपरेशन थिएटर नवीन होणार आहेत. आणि त्याच्यासाठी वेगळे 15 कोटी, हे 100 कोटी सोडून आपण या ठिकाणी दिले. मला सांगायला या ठिकाणी त्या काळात अभिमान वाटावा का काय मला माहित नाही, पण अंबाजोगाईच्या आपल्या SRT मध्ये आणि मोदी साहेब आपल्या लोखंडीच्या दवाखान्यामध्ये फक्त आपल्या जिल्ह्यातले पेशंट नव्हते, परभणीहून, उस्मानाबाद मधून आणि नांदेड मधून सुद्धा पेशंट आपल्याकडे येत होते. कारण फक्त आपल्याकडं या अंबाजोगाईत 1300 ते 1400 बेड ऑक्सिजनचे O2चे होते. भाऊ बरोबर आहे का नाही? व्हेंटिलेटर आपल्याकडे उपलब्ध होतं. आणि त्या काळामध्ये आपण जी सेवा केली आणि लोकांचे, भलेही आपल्या प्रयत्नातून नसेल, त्यावेळेसच्या त्या काळातल्या तिथल्या वैद्यकीय प्रशासनाच्या प्रयत्नातून असेल, डॉक्टरांच्या तिथल्या नर्सच्या प्रयत्नातून असेल, ज्याचे कुणाचे प्राण वाचले त्याचेच आशीर्वाद आज अशा कठीण परिस्थितीमध्ये तुमची सेवा करत असताना माझ्या पाठीमागे उभा राहतायत. हे माझ्यासाठी एका दैवी चमत्काराच्या पलीकडे आहे. अंबाजोगाईच्या न्यायालयाच्या 2ऱ्या मजल्यासाठी आपण 8 कोटी रुपये मंजूर केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 11 कोटी 30 लाख रुपये आपण मंजूर केले. पूस येथे नवीन 33 केवीचं उपकेंद्र मंजूर केलंय. पाटोदा, ममदापूर, अंबाजोगाई येथील नवीन 33 केवी उपकेंद्र आपण प्रस्तावित केलंय. या 2 महिन्यामध्ये त्याला आपल्याला या ठिकाणी मंजुरी मिळणार आहे. हे हिशोब मागच्या 2 वर्षात इथला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला देता आला नाही, म्हणून आपल्यासोबत मांडतोय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अंबाजोगाई तालुक्याच्या 15 गावांना प्रमुख मार्गाशी जोडणाऱ्या सुमारे 30 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं सुरू करण्यात आली. त्यामध्ये जळगाव ते मुरंबी रस्ता, जवळगाव ते मुरंबी रस्ता, राज्यमार्ग 56, राष्ट्रीय मार्ग 56 ते शेलू आंबा रस्ता, रामा 56 ते वाघाळा रस्ता,
धानोरा बुद्रुक ते वांगदरी रस्ता, प्राजिमा 56 ते सुगाव राडी रस्ता, इजिमा 1 ते दैट्टा रस्ता, रामा 232 ते मुडेगाव रस्ता, प्राजिमा 57 ते चव्हाण वस्ती नांदगाव रस्ता, त्याचबरोबर रामा 56 ते मुरकुटवाडी, रामा 57 ते भटानवाडी, रामा 232 ते कांदेवाडी, रामा 221 ते गोलट वस्ती पट्टीवडगाव, अशा सगळ्या कामांना आपण या ठिकाणी मंजुरी दिली आणि रस्त्याचं काम सुद्धा चालू केलंय. या व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या वर्षीच्या अर्थसंकल्पात अंबाजोगाई ते देवळा रस्त्याला 15 कोटी रुपये, अंबाजोगाई ते गीता जवळगाव रस्त्यासाठी 11.5 कोटी रुपये, देवळा धानुरा बुद्रुक मुळेगाव सुगाव नांदगाव या रस्त्यासाठी 16 कोटी रुपये आणि जोगाईवाडी राडी धानोरा अकोला रस्त्यासाठी 3 कोटी रुपये आणि त्याचबरोबर नाभाड मधून राडी ते मुळेगाव रस्त्यावरील पुलासाठी 1.5 कोटी रुपये आणि मगरवाडी रस्त्यावरील पुलासाठी 1.5 कोटी रुपये, तसेच उमराई तट बोरगाव सोमनाथ बोरगाव रस्त्यावरील पुलासाठी 6.5 कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला मंजूर करता आले. हे मला आज आपल्या समोर अभिमानानं सांगावंसं वाटतंय. अंबाजोगाई तालुक्यात 25-15 मधून आतापर्यंत 35 कोटी रुपयाचे काम मंजूर केले, निधी उपलब्ध करून दिला. अंबाजोगाई तालुक्यात 32 गावांच्या नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन मधून 19 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. अंबाजोगाई तालुक्यात मातोश्री पांढन रस्ता योजनेतून 116 कामासाठी 147 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 36 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागाचा मंत्री म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अनुसूचित जाती वस्तीतील ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी 10 कोटी, विकासासाठी कामासाठी 10 कोटी आणि जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागातून 5 कोटी निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील मागणीनुसार विविध ठिकाणी विहार व सभागृह बांधकामासाठी 10 कोटी रुपये आणि अंबाजोगाई तालुक्यातील आबा अध्यक्ष म्हणून आपल्या गावात हातोल्यात अभ्यासिका व ध्यान केंद्र म्हणजे विपश्यना केंद्रासाठी उभारणीसाठी 5 कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आले. 5,80,00,000 रुपये. मी तेच बघत होतो की आबाला तरी लक्षात आहे का नाही आकडा, म्हणून 80 लाख मी कमी सांगितले, पण 80 लाख लक्षात आहेत. आणि ज्या बाबूराव पोटबरे साहेबांना मी विनंती केली, बर्दापूरला आंदोलन चालू झालं, परंतु पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्यावेळेस माझ्या आग्रहाखातील उपोषण सोडायला आपण गेलात, तिथं शब्द दिला, त्या ठिकाणी सुद्धा आपण जवळजवळ 1.5 कोटी रुपये त्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आणि तिथल्या सुशोभीकरणासाठी देण्यास आपण मान्यता दिलेली आहे. असे अनेक काम आहेत. हे मी याच्यासाठी सांगतोय की उद्या उगच चर्चा व्हायला नको की आलंय गेलंय काय झालंय, असं नाही. जे बोललोय ते खरंय का नाही. आता तुम्हाला पक्की भूक लागलेली आहे हे मला आता तुमच्या आवाजावरून कळालेलं आहे. म्हणून मी किती जरी आवाज वाढवून बोललो तरी तुमच्या आवाजात परिणाम होणार नाही, कारण पोटात गेल्याशिवाय आवाज तरी बाहेर येणार कसा हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण आज आपल्याला एवढंच सांगतोय, आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादात यावर्षी आपण 2,11,000 मेट्रिक टनाचं गाळप या भागामध्ये केलं. बाप्पा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आदरणीय पवार साहेब आले, दुसरं कोणी आलं नाही. आणि आम्ही सगळे आज कोण अडचणीत होत. अरे अतिरिक्त ऊस आजही मी दादांना विचारत होतो किती राहिलाय, 5-6 लाख ऊस आजही आपल्या जिल्ह्यात अतिरिक्त ऊस आहे. आपल्या मतदारसंघात ऊस शिल्लक राहिला नाही. मी सांगत होतो
ज्या वेळेस ऊस कमरे एवढा होता, ज्या वेळेस मी तुमच्या सोबत बोलायचो त्यावेळेसही मी तुम्हाला शब्द दिला होता, मला माहित नाही, माझ्या हातात काय नाही, कारखाना नाही, काही नाही, पण एखाद्याचंही ऊसाचं कांड मी त्याच्या शेतात राहू देणार नाही, त्याचं गाळप करील. हे सरस्वती मातेने माझ्या मुखातून काढलेलं वाक्य या सरस्वती मातेच्या मातीत या सरस्वती मातेने खरं करून दाखवलं. याच्या पलीकडे दुसरं काय नाही. नाही तर बोललो कसा होतो मलाही माहित नाही. आपण अनेक कार्यक्रमामध्ये बोललो होतो. आपल्याला आठवत असेल जयंत पाटील साहेब आपल्याकडे अध्यक्ष म्हणून आले, आपण त्यांचा भव्य सत्कार केला. त्या कार्यक्रमात आपण बोललो होतो. आणि या ठिकाणी आज मी आपल्याला सांगतोय, येणाऱ्या काळात सुद्धा या वर्षीही पाऊस चांगला आहे असं सगळे भाकीत करतायत. पाऊस चांगला झाला आणि ऊस वाढला तरी कारखान्याच्या ऊसाची आपण कॅपॅसिटी वाढवायलो आहोत. त्याच्यामुळं तुमच्या ऊसाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. यावर्षी उशिरा चालू केला म्हणून रिकव्हरी कमी आली, त्याच्यामुळं रिकव्हरी प्रमाणे भाव आपण या ठिकाणी FRP दिलाय, त्याच्यात सुद्धा FRP जास्त दिलाय. इथून पुढच्या काळात आणखीन काही गोष्टी जर व्यवस्थित झाल्या आणि त्याच्यातून 4 पैसे राहिले तर ते सुद्धा तुमचेच आहेत, ते तुम्हालाच मिळतील. हा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. पण आज मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे मनस्वी आभार मानतो की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या पाठीमागे आशीर्वाद उभ्या केले, विश्वास टाकला. येणाऱ्या काळातही हेच आशीर्वाद आणि हाच विश्वास खऱ्या अर्थानं तुमची सेवा करायची मला प्रेरणा देते. मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्यावर आपले एवढे उपकार आहेत की त्या उपकाराची परतफेड मी माझ्या अंगावरच्या कातड्याची जोडे करून जरी तुम्हाला घातली तरी करू शकत नाही. म्हणून मला कधीच तुमच्या उपकारातून उतराई व्हायचं नाही, कायम तुमच्या उपकारात राहायचंय. कारण मला मरेपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करायची. आणि ती सेवा करत असताना आपल्या उत्पन्नामध्ये दर 5 वर्षाला दुपटीनं वाढ व्हावी, या पद्धतीनं मला विकास करायचा आहे. हा कार्यक्रम संपल्यावर याच मंडपामध्ये आपल्याला जेवायला बसायचंय. व्यवस्थित जेवण करून आपण जावं ही कळकळीची विनंती करतो. आपला असाच आशीर्वाद आणि विश्वास कायम ठेवा. येणाऱ्या काळात सुद्धा ज्या कुठल्या लढाया राजकीय येतील त्या लढाया सुद्धा तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या आशीर्वादावर नक्कीच जिंकू, हा विश्वास व्यक्त करतो. थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.